पालघर तालुक्यात आज एक हरित सोहळा रंगला। धुकटन गटातील मौजे पोचाड येथे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाने वृक्ष लागवड आणि कुणबी सामाजिक वनीकरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला। नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत सातवी यांच्या अध्यक्षतेखाली हा हरित उपक्रम पार पडला। माजी मुख्याध्यापक तात्या पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ नागरिक कमळाकर पाटील, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील, उपसरपंच प्रिया पाटील आणि माजी उपसरपंच विजय शेलार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। वृक्षदाते अनंत जीवन पाटील यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले। सरपंच प्रगती प्रमोद पाटील, टीडीसीसी बँकेचे संचालक नागेश पाटील आणि इतर मान्यवरांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। मोठ्या संख्येने तरुण, ग्रामस्थ, आजी-माजी पदाधिकारी या हरित सोहळ्यात सहभागी झाले। कार्यक्रमात समाज बांधवांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आणि सूत्रसंचालन चिटणीस वैभव नारायण पाटील यांनी केले। पुनश्च एकदा शब्दसंग्रहाने स्वागत करतोय। खरं तर वृक्ष लागवड व कुणबी वनीकरण ही संकल्पना प्रथमच युवक मंडळाच्या माध्यमातून आपण राबवतोय। वृक्ष लागवड व वृक्षभेट हा कार्यक्रम सातत्यपूर्ण युवक मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत होत होता, पण कुणबी वनीकरण ज्याप्रमाणे मियावाकी यांनी एक जापानीज शास्त्रज्ञ ज्यांनी एक फॉरेस्ट गार्डन ही संकल्पना राबवली आणि त्या धर्तीवरतीच एक कुणबी समाजाचा सुद्धा एक असंच आपण एक उपक्रम घ्यावा जेणेकरून त्याची नोंद इतिहासामध्ये घेतली जाईल आणि ही संकल्पना आपल्या माध्यमातून सुरू करावी अशी त्यांच्या जे आपले वृक्षदाते सन्माननीय अनंतजी पाटील साहेब यांनी आम्हाला ही एक अपेक्षा व्यक्त केलेली होती आणि आम्ही त्यांना सांगितलेलो की आपण लवकरच ही संकल्पना राबवू आणि ह्या वर्षी युवक मंडळाच्या माध्यमातून आपण कुणबी वनीकरण ही संकल्पना राबवतोय। खरं तर प्रत्येक वेळेस जेव्हा आपण नाविन्यपूर्ण एखादा उपक्रम करत असतो तर त्याची नोंद ही नक्कीच इतिहासात घेतली जाते आणि मला सांगायला आनंद वाटेल की ह्यापुढे कुणबी वनीकरण हा उपक्रम सातत्यपूर्ण राबवला जाईल आणि जेव्हा याचं पहिलं पान बघितलं जाईल त्यावेळेस पोचाडे गावचं हे नाव आवर्जून घेतलं जाईल। कारण आपण आजची जी ही संकल्पना राबवत असताना जेव्हा आम्ही पहिल्या दिवशी ते सर्वेसाठी आलो तर त्यावेळेस बघितलं की इथे जे जागा जी उपलब्ध होती तर त्या जागेनुसार पहिल्यांदा असं होतं की मियावाकी गार्डनची एक 4-4 फुटावरती सगळी ती झाडं लावायची, पण जागेचा सुद्धा सदुपयोग करता यावा आणि जी जागा राहील त्या जागेचं इतर जे सामाजिक उपक्रम आपण राबवत असतो किंवा कार्यक्रम घेत असतो त्या कार्यक्रमाला सुद्धा त्याचा उपभोग घेता यावा म्हणून ती जागा तेवढी आपल्याला करता नाही येणार। पण नंतर एक लक्षात आलं की मियावाकी गार्डनची आपण संकल्पनाच राबवू पण ती थोडी वेगळ्या पद्धतीने राबवू आणि मग त्याच्यानंतर असं एक लक्षात आलं की आपण एक पॅथवे म्हणजे 4-4 फुटाचं अंतर ठेवून एक पॅथवे तयार करू जेणेकरून सकाळच्या सत्रामध्ये असेल का संध्याकाळी एक पोचाडे ग्रामस्थांना, कारण सध्या आपण रस्त्यावर फिरणं खूप कठीण काळ झालेला आहे कारण येणारी वाहतूक आणि होणाऱ्या गाड्यांचा स्पीड आपण कोणाला अडवू शकत नाही, एकदा दोनदा आपण सांगू शकतो पण सातत्यपूर्ण आपण एखाद्याला बोलू शकत नाही। म्हणून एक निवांत मनाला शांतता असावी म्हणून आपण चालण्यासाठी का निघतो ते एक शरीराला पण एक सुखद आराम भेटला पाहिजे आणि मनाला एक शांतता लाभली पाहिजे म्हणून आपण त्याचा उपभोग घेत असतो। आणि नक्कीच येत्या काळामध्ये जेव्हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून मॅडम सुद्धा इथे आहेत, नक्कीच सांगेल मॅडम लागली जी वृक्षांची थोडीशी वाढ झाल्यानंतर आपल्या माध्यमातून जर त्याचं पेवर ब्लॉक झालं 2 वृक्षांच्या मध्ये तर तो पॅथवे वॉकिंगसाठी खूप चांगला होईल जेणेकरून या पोचाडे ग्रामस्थांना त्याचा नक्कीच उपभोग घेता येईल। तर ही कुणबी वनीकरण ही संकल्पना आपण इथे राबवतोय कारण सत्यस्थितीत जर आपण बघितलं तर इथे बऱ्यापैकी शिक्षक वर्ग सुद्धा आहे। जर आता येणाऱ्या पिढीला जर आपण सांगितलं की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे तर 3 महिने जर आपण म्हणजे बघितले जर ह्याच्यापासून नोव्हेंबर पासून तर हिवाळ्याचे दिवस कोणते तर आपण सहज बोलतो की 1 नोव्हेंबर पासून सुरू होतात ते फेब्रुवारी पर्यंत, उन्हाळ्याचे दिवस कोणते तर आपण बोलतो मार्च पासून ते पुढेपर्यंत जातात ते। पण आता सांगू शकतो का आता मे महिन्यामध्ये पण पाऊस पडतो म्हणजे कधीही पाऊस पडतो, कधीही वातावरण चेंज होतं, कधीही पर्यावरणाचा ढासळलेला जो समतोल आहे त्याच्यामध्ये ऋतुचक्र आपण सांगूच शकत नाही कसं आहे ते। आणि जेव्हा आपण वृक्ष लागवड आणि वृक्षभेट हा कार्यक्रम जेव्हा आपण आयोजित करतोय किंवा सांगतोय एखाद्याला की आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवूया, पण मी आज एक सर्वांना सांगू इच्छितो की कसं आहे की आपण एखादा कार्यक्रम घेतो हे तेवढ्यापुरतं घेऊन होतं, आपण प्रत्येकाकडे मोबाईल आहे, आपण मोबाईलमध्ये दिवसातून कमीत कमी 100-200-500 वेळा त्या व्हॉट्सअपवर काय मेसेज आलाय, एक पिढी तर इन्स्टावर काय मेसेज आलाय, त्या फेसबुकवर काय मेसेज आलाय, सातत्यपूर्ण बघतोय। पण आपण घरासमोर जर झाड लावलेलं असेल आंब्याचं तर आपण काय करतोय, अरे ह्याला यावर्षी लवकर आंबे येतील का, नाही आता मोहर आलाय तो उन्हात तो करपू नये किंवा त्याचा पण काय विचार करतो, फळाची अपेक्षा करतो, पण आपण त्या झाडाच्या संगोपनाची अपेक्षा करतो का थोडी तरी? बिलकुल नाही करत। म्हणजे जर लहान बाळ झालं तर त्याने ते मोठं होईपर्यंत दिवसातून 10 वेळा आपण चेक करत असतो त्यांनी सू केले का शी केले का सगळं बघत असतो, म्हणजे त्याची काळजी घेतो पण त्या वृक्षाची काळजी घेतोय का? आजच्या वृक्षभेट आणि वृक्ष